आज आपण राजकीय पत्रकारिता म्हणजे काय ते पाहणार आहोत किंवा राजकीय पत्रकारितेची ओळख करून घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे, कुठल्याही लोकशाहीची इमारत ही 4 स्तंभावरती उभी असते। पहिला स्तंभ म्हणजे न्याय व्यवस्था, दुसरा राज्य शासन, तिसरा कायदे मंडळ आणि चौथं पत्रकारिता। लोकशाही या 4 स्तंभावरतीच उभी असते। यातला 4 स्तंभातील एक जरी स्तंभ ठिसूळ झाला तरी लोकशाही ही नष्ट होते असं म्हणायला हरकत नाही, किंवा त्याची इमारत ही केव्हा ढासळेल हे सांगता येत नाही। न्यायव्यवस्था ही कायद्याच्या नुसार काम करत असते। कायदा जो ठरवलेला कायदा आहे त्यानुसार न्यायव्यवस्था ही आपली भूमिका बजावत असते। राज्य शासन हे जनतेला जबाबदार राहून कारभार करत असतं, जनतेच्या विश्वासाच्या आधारे कारभार करत असतं। कायदे मंडळ हे कायदे करत असतं, परंतु कायदे मंडळाने केलेले कायदे, राबवलेल्या योजना त्याचे समाजावरती, जनतेवरती काय परिणाम होतात हे ऍक्च्युली शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकारिता करत असते। त्यामुळे पत्रकारिता आणि लोकशाही यांचा जवळचा संबंध आहे, किंबहुना लोकशाहीच्या जिवंतपणासाठी पत्रकारिता ही आवश्यक आहे। जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोकशाही सुदृढ असते तेवढ्या प्रमाणात तिथं पत्रकारिता विकसित झालेली असते। जर लोकशाही सुदृढ नसेल तर या ठिकाणी पत्रकारिता ही विकसित होत नाही। म्हणजे पत्रकारिता आणि लोकशाही आवश्यक आहे। पत्रकारिता जर का चांगली असेल तर त्या ठिकाणी लोकशाही विकसित होते, भरास येते, अन्यथा लोकशाही नावापुरती राहते। त्यामुळे पत्रकारिता आणि लोकशाही यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे। कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री या निबंधामध्ये मॅकॅले यांनी 1828 मध्ये पत्रकारितेची संकल्पना ही समजावून सांगितली। ऍक्च्युली पत्रकारिता म्हणजे काय तर आपल्या सभोवताली ज्या काही घटना घडतात त्या घटनांची माहिती लिखाणाद्वारे, ध्वनीद्वारे, चित्रफितीद्वारे संपादित करणे, माध्यमाद्वारे प्रसारित करणे म्हणजेच पत्रकारिता। ओके, आपल्या सभोवताली ज्या घटना घडतात त्यांची माहिती एका ठराविक माध्यमाद्वारे प्रसारित करणे म्हणजे पत्रकारिता। आता ऍक्च्युली ही पत्रकारितेची व्याख्या सुरुवातीच्या काळामध्ये वर्तमानपत्राबाबत होती, पण सध्या टीव्ही, व्हॉट्सअप हे सुद्धा एक पत्रकारितेचं एक माध्यम झालेलं आपल्याला दिसून येतं। तर राजकीय पत्रकारिता म्हणजे काय तर आपल्या सभोवताली ज्या काही राजकीय घटना घडतात त्या घटनांची माहिती ध्वनिफितीद्वारे, नंतर लिखाणाद्वारे प्रसारित करणे, संपादित करणे म्हणजे चित्रफितीद्वारे म्हणजेच राजकीय पत्रकारिता। अशी एक राजकीय पत्रकारितेची सर्वसाधारण व्याख्या आहे। याशिवाय आपल्याला राजकीय पत्रकारितेची अजूनही व्याख्या करता येते की प्रशासन, राज्यघटना, राजकीय नेते आणि समाज यांच्यातील विविध घटकांची वस्तुस्थिती माध्यमाद्वारे मांडण्याची भूमिका निभावणे म्हणजे राजकीय पत्रकारिता। काय व्याख्या आहे पहा, प्रशासन, राज्यघटना, राजकीय नेते आणि समाज यांच्यातील विविध घटकांची वस्तुस्थिती माध्यमाद्वारे मांडण्याची भूमिका निभावणे म्हणजे राजकीय पत्रकारिता। याशिवाय दुसरी काय राजकीय पत्रकारितेची व्याख्या करता येईल तर राजकारण व समाज यांच्यातील महत्वाचा दुवा साधणारा घटक म्हणजे राजकीय पत्रकारिता। राजकारण व समाज यांच्यातील महत्वाचा दुवा साधणारा घटक म्हणजे राजकीय पत्रकारिता। आपण मगाची व्याख्या पाहिली होती राजकीय पत्रकारितेची, काय होती की आपल्या सभोवताली ज्या काही राजकीय घटना घडतात त्या राजकीय घटनांची माहिती विविध माध्यमाद्वारे प्रसारित करणे म्हणजे राजकीय पत्रकारिता। तर राजकीय पत्रकारितेमध्ये ऍक्च्युली कुठल्या गोष्टी सांभाळत होतात, यातून काय अर्थाभिप्रेत होतो तर राजकीय पत्रकारितेमध्ये राजकीय व सामाजिक घटकांचा मागोवा घेतला जातो। जे राजकीय आणि सामाजिक घटक आहे त्यांची रचना, त्यांची कार्यपद्धती, त्यांची स्थिती यांचा मागोवा हा राजकीय पत्रकारितेमध्ये घेतला जातो। याशिवाय काय केलं जातं, राजकीय घटनांचे विश्लेषण राजकीय पत्रकारितेमध्ये केलं जातं। ज्या काय राजकीय घटना घडतात त्या घटनामागची पार्श्वभूमी, घडल्यानंतरचे परिणाम या सर्व गोष्टींचं विश्लेषण हे राजकीय पत्रकारितेमध्ये केलं जातं। याशिवाय राजकीय पत्रकारिता काय आहे तर राजकारण्यांचा वाटाड्या आहे। म्हणजे राजकीय पत्रकारिता जनतेच्या भावना, असंतोष हा जनतेस मांडते, आपल्या पत्रातून मांडते आणि साहजिकच त्याचा फायदा राजकारणी नेते घेतात।
त्यातून त्यांना जनतेच्या अपेक्षा काय आहेत हे त्यांना समजतं, कुठल्या बाबतीत जनतेचं मत डावललं गेलंय हे त्यांना समजतं आणि त्यातून ते त्या दृष्टीनं कारवाई करतात. म्हणजेच राजकारण्यांचा वाटाड्या, राजकारण्यांना वाट दाखवणार एक गाईड, एक मार्गदर्शक म्हणून सुद्धा राजकीय पत्रकारितेकडे पाहिलं जातं. याशिवाय विरोधकांच्या हालचालीची माहिती पत्रकार हे सत्ताधारी पक्षाच्या जशा कामाची माहिती देतात तशी विरोधकांची काय कामं चालली आहेत, विरोधकांची काय हालचाल चालली याची सुद्धा माहिती राजकीय पत्रकारितेतून दिली जाते. त्यामुळे साहजिक सत्ताधारी पक्षाला विरोधकांच्या हालचालीची माहिती या राजकीय पत्रकारितेतून होत असते. याशिवाय पीत पत्रकारिता ही सध्याच्या काळामध्ये फार महत्वाची पत्रकारिता आहे. पैसे देऊन बातम्या छापणं किंवा एक योग्य प्रकारे बातम्याचं निर्गमन करणं या सगळ्या गोष्टी पीत पत्रकारितेमध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात. आता ही जी पत्रकारिता आहे, पत्रकारिता करत असताना जर का आदर्श लोकशाही करायची असेल, आदर्श राजवट चालवायची असेल तर पत्रकारांना काहीतरी आदर्श मूल्यही त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. ती आदर्श मूल्य कुठली तर प्रथम आहे की राजकीय पत्रकारांची एकंदर राजकीय पत्रकारांना सर्वसमावेशक दृष्टिकोन हा स्वीकारला पाहिजे. सर्वसमावेशक दृष्टिकोन हा राजकीय पत्रकारितेमध्ये असला पाहिजे. म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाच्या बातम्या हे सर्वसमावेशक असल्या पाहिजे. सर्व पक्षांना समान न्याय हा राजकीय पत्रकारितेमध्ये दिला गेला पाहिजे. तौलनिक दृष्टिकोन हा राजकीय पत्रकारितेमध्ये असला पाहिजे. म्हणजे सर्व राजकीय पक्षांना समान न्याय, सर्व जाती, धर्म, वर्ग, घटक यांना समान न्याय हा राजकीय पत्रकारितेमध्ये दिला गेला पाहिजे. वस्तुस्थितीचं दर्शन हे राजकीय पत्रकारितेमध्ये असलं पाहिजे. समाज भान राजकीय पत्रकाराला असलं पाहिजे. म्हणजे आपण ज्या बातम्या देतो त्या बातम्यांचे चांगले वाईट परिणाम काय होतील, समाजामध्ये दंगली होतील का, हे होतील का, याची सर्व मोर्चे निघतील का, राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोचेल का, या सर्व गोष्टींची काळजी राजकीय पत्रकारांना घेणं आवश्यक आहे. तो प्रसंगी कठोर असला पाहिजे. कुठल्याही लालसेला, कुठल्याही बळी पडता कामा नये, कठोरपणे भूमिका आणि त्याची जी पत्रकारिता आहे ती पारदर्शक असली पाहिजे. त्याच्यावरती कुणीही कुठल्याही प्रकारचं हे घेता ऑब्जेक्शन घेता कामा नये. त्याच्या मूल्य निष्ठा जे आहेत राजकीय पत्रकाराच्या ह्या स्ट्रॉंग असल्या पाहिजेत, बळकट असल्या पाहिजेत. पत्रकारितेशी नैतिक मूल्याशी त्याच्या निष्ठा असल्या पाहिजेत आणि त्याने भेदभाव रहित पत्रकारिता ही केली पाहिजे. एकंदर हे राजकीय पत्रकारितेसाठी आवश्यक घटक आहेत, आदर्श मूल्य त्या ठिकाणी.